आता नवाब मलिक यांच्यामुळे महायुतीमध्ये कुठेतरी मिठाचा खडा पडतोय का अशी चिन्ह दिसू लागलेली आहेत। आणि याच संदर्भातली आपण माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, खरं तर भाजपनं नवाब मलिक यांना पूर्णपणे विरोध केलेला होता आणि त्यानंतर आता शिवसेनेचा देखील विरोध समोर येतोय। त्यामुळे युती होणार की महायुती होणार, काय चिन्ह दिसतात? एकतर आकांक्षा, भाजपने हे ठरवलेलं आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिका निवडणूक नवाब मलिक यांच्या नेतृत्वात लढवणार असेल तर त्याला पूर्णपणे विरोध असणार आहे। कारण मुंबईतील भाजपचे जे बडे नेते आहेत त्यांनी तशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे आणि वरिष्ठांना सुद्धा कळवलेलं आहे। दुसरा मुद्दा होता की या सगळ्या भाजपच्या निर्णयाला शिंदेंच्या शिवसेनेची साथ असणार का, तर सध्या तरी असं दिसतंय की भाजपच्या या निर्णयाला शिंदे शिवसेनेचा सुद्धा पाठिंबा असणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेचं असं म्हणणं आहे की आमची आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती झालेली आहे आणि ही नैसर्गिक युती आहे आणि त्यामुळे भाजप जी भूमिका घेईल ती भूमिका शिंदेंची शिवसेना घेईल आणि त्यामुळे एक मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं जर राष्ट्रवादीचं नेतृत्व नवाब मलिकांकडे असेल तर राष्ट्रवादीला वेगळं पाडण्याचा किंवा एकटं पाडण्याचा प्रयत्न आता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं केल्याचा दिसतोय। तशा प्रकारची रणनीती आखलेली दिसते। मात्र एवढा सगळा म्हणजे महायुतीतील दोन मोठ्या पक्षांचा जर अशा प्रकारे विरोध होत असेल तरी सुद्धा अजित पवार असतील, सुनील तटकरे असतील यांनी अद्याप या सगळ्या संदर्भात भूमिका मांडलेली नाहीये। याचाच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस जो आपला पारंपरिक मुस्लिम मतदार आहे किंवा दलित मतदार आहे तो आपल्यासोबत मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राहावा। कारण मुंबई महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिकांपेक्षा मोठा नेता नाही आणि त्यामुळेच त्याचं या सगळ्या महापालिका निवडणुकीचं नेतृत्व नवाब मलिकांनीच करावं आणि तशा प्रकारचा पाठिंबा या विरोधानंतर सुद्धा अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिसतोय। त्यामुळे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या सगळ्या संदर्भात नेमका काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।